नमस्कार. मी संजय संगडे बोलतोय. शिवशंभू यात्रेमध्ये आपलं स्वागत. आम्ही दिनांक 4/10/25 ते 14/10/25 अशी गुजरात दर्शन यात्रा होती. यामध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर, भरूच, अहमदाबाद, गांधीनगर, चोटीला, नागेश्वर, बेट द्वारका, गिरनार, सोमनाथ, डाकोर अशा विविध यात्रा, देवस्थान, पर्यटक स्थळं यामध्ये समावेश होते. ह्या यात्रेचं व्हिडिओ आणि फोटो आम्ही आपल्याला या व्हिडिओ माध्यमात दाखवतोय. तरी आपण सर्वांनी ते पाहावं आणि व्हिडिओला लाईक करावं. तसेच आम्हाला यात्रेकरूंनी बी या ठिकाणी सहकार्य केलं चांगलं, त्यांचं बी मी अभिनंदन करतो. नमस्कार. नमस्कार, मी संजय. आज आम्ही नाशिकमध्ये आहोत. पंचवटी या ठिकाणी आहे. ही दिसते आहे नदी गोदावरी. जिथे दोन्ही बांधकामच्या मध्ये आहे ती गोदावरी नदी. या ठिकाणी आमचे यात्री सर्व या ठिकाणी दर्शनासाठी गेल्यात. रामकुंड, राम मंदिर, या ठिकाणी असे विविध हनुमान मंदिर, हे वेगवेगळे या ठिकाणी दर्शन आहेत. हे दर्शन घ्यायला गेलेले आहेत. आता येतील 10-15 मिनिटात. आला रावसाहेब, आला बाय. बरं आला, चला मग. तुम्ही कुठे चालाय? या आटपून या. अशा प्रकारे हे या ठिकाणी पंचवटीचं ठिकाण आहे. 12 वर्षातून एकदा या ठिकाणी मेळावा होतो. कुंभमेळा पुण्य ठिकाण आहे. हे पहा. नमस्कार. दिसतंय? इकडे कोण बसले? अंधारचं दिसणार की. हा आहेत. ही गाडी आणि खोळ हे बघा, हे असं आहे. हे असे काढते. नमस्कार, मी संजय. आज आम्ही नाशिकमध्ये आहोत. पंचवटी या ठिकाणी आहे. ही दिसते आहे नदी गोदावरी. जिथे दोन्ही बांधकामच्या मध्ये आहे ती गोदावरी नदी. या ठिकाणी आमचे यात्री सर्व या ठिकाणी दर्शनासाठी गेल्यात. रामकुंड, राम मंदिर, या ठिकाणी असे विविध हनुमान मंदिर, हे वेगवेगळे या ठिकाणी दर्शन आहेत. हे दर्शन घ्यायला गेलेले आहेत. आता येतील 10-15 मिनिटात. आला रावसाहेब, आला बाय. बरं आला, चला मग. तुम्ही कुठे चालाय? या आटपून या. अशा प्रकारे हे या ठिकाणी पंचवटीचं ठिकाण आहे. 12 वर्षातून एकदा या ठिकाणी मेळावा होतो. कुंभमेळा पुण्य ठिकाण आहे. हे पहा. नमस्कार. मी संजय बोलतोय. आम्ही आहे गुजरातमध्ये भरूच.
या शहरामध्ये. हे आहे भरूचमधील निळकंठेश्वर मंदिर. हा एक भाग, हा नर्मदा परिक्रमामधला एक भाग आहे. अतिशय पुण्यक्षेत्र आहे. ह्या बिल्डिंगच्या मागे जे दिसत्या त्याच्या पाठीमागच्या बाजूला नदी आहे, नर्मदा नदी, मोठी नदी आहे. ह्या ठिकाणी हे सर्व राहण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी हे पहा मंदिर, मेन मंदिर आहे. या ठिकाणी इथे कृष्णाची मूर्ती आहे, लहानशी छोटीशी. पुढं आहे ते देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी लांब पत्र्यामध्ये दिसते ते सर्व जे काय आपण यात्री येतो त्यांच्यासाठी ते किचन रूम आहेत सर्व. अशा प्रकारे हे गुजरातमधील निळकेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर सुंदर आहे. या ठिकाणी आपण कधी आला की या ठिकाणी या मंदिराचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावे ही विनंती. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतो आहे. आम्ही आहे गुजरातमध्ये भरूच या शहरामध्ये. हे आहे भरूचमधील निळकंठेश्वर मंदिर. हा एक भाग, हा नर्मदा परिक्रमामधला एक भाग आहे. अतिशय पुण्यक्षेत्र आहे. ह्या बिल्डिंगच्या मागे जे दिसत्या त्याच्या पाठीमागच्या बाजूला नदी आहे, नर्मदा नदी, मोठी नदी आहे. ह्या ठिकाणी हे सर्व राहण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी हे पहा मंदिर, मेन मंदिर आहे. या ठिकाणी इथे कृष्णाची मूर्ती आहे, लहानशी छोटीशी. पुढं आहे ते देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी लांब पत्र्यामध्ये दिसते ते सर्व जे काय आपण यात्री येतो त्यांच्यासाठी ते किचन रूम आहेत सर्व. अशा प्रकारे हे गुजरातमधील निळकेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर सुंदर आहे. या ठिकाणी आपण कधी आला की या ठिकाणी या मंदिराचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावे ही विनंती. नमस्कार. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण आज गांधीनगर, अहमदाबाद एवढी 2 पॉईंट करून 3ऱ्या पॉईंटला मुक्कामला जायचं आहे. चौटीला माता म्हणून आहे, चौटीला. हां, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. गांधीनगर, अहमदाबाद हे 2 ज्या ठिकाणी, गांधीनगरला अक्षरधाम बघायचं आहे आणि अहमदाबादला साबरमती आश्रम, आश्रम हे ते करून आपण पुढं जायचं आहे. आणि चौटीला म्हणून गाव आहे, तिथं चामुंडा दिवे आहे, त्या तिथं दर्शनला मुक्कामला जायचं आहे. एवढं लक्षात धरायचं सगळ्यांनी. गाडी सोडून लय लांब जाऊ नका, कुठे चुकू नका. नमस्कार, मी संजय. हे पहा अहमदाबादमधील साबरमती आश्रम. हे पहा गार्डन आहे, 1 नंबरचं सुंदर असं. या ठिकाणी या महात्मा गांधीचा या ठिकाणी बसलेला पुतळा दिसतोय, पाहितला काय. या तिथं त्यांचं राहतं घर म्हणा, त्यांचे काय असेल ते जुने सगळे कपडे वगैरे संपूर्ण या ठिकाणी त्यांचा परिचय
संपूर्ण गांधींनी काय काय केलं आयुष्यामध्ये, देशासाठी काय काय केलं, या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी कपड्यापासून पार पायातील चप्पलपर्यंत या ठिकाणी सगळं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. वेगवेगळे ठिकाण आहेत. त्या ठिकाणी नदी बी आहे इथं जवळच. हे बघा, ही दिसते, ही नदी दिसत्या मागल्या बाजूला. चलो. अशा प्रकारे हे आमचे या ठिकाणी साबरमतीला टूर या ठिकाणी भेट झाली. चला या या ठिकाणी बापूंचे या ठिकाणी परिचय काढला. नमस्कार, मी संजय. हे पहा, अहमदाबादमधील साबरमती आश्रम. हे पहा, गार्डन आहे एक नंबरचं, सुंदर असं. या ठिकाणी या महात्मा गांधीचा या ठिकाणी बसलेला पुतळा दिसतोय. पाहितला काय? या तिथं त्यांचं राहतं घर म्हणा, त्यांचे काय असेल ते जुने सगळे कपडे वगैरे संपूर्ण या ठिकाणी त्यांचा परिचय. संपूर्ण गांधींनी काय काय केलं आयुष्यामध्ये, देशासाठी काय काय केलं, या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी कपड्यापासून पार पायातील चप्पलपर्यंत या ठिकाणी सगळं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. वेगवेगळे ठिकाण आहेत. त्या ठिकाणी नदी बी आहे इथं जवळच. हे बघा, ही दिसते, ही नदी दिसत्या मागल्या बाजूला. हा बघा, उद्या सकाळी लवकर 5 वाजता जायचं आहे तिथनं. हे द्वारका, मेन द्वारका आहे ना, हे मंदिर आहे समुद्राकडेला. या ठिकाणी 5 वाजता जाऊन दर्शन घेऊन इथं 7ला यायचं आहे. उद्या 7ला आपण जायचं आहे, नाश्ता करून जायचं आहे बेट द्वारकाला. त्या ठिकाणी 4 देवस्थान आहेत, वेळ लागतोय त्यासाठी लवकर यायचं. आणि तिथून बेट द्वारका आहे ते 12:30ला बंद झाले की 4 शीट ओपन होत नाही. त्यामुळे पूर्ण दिवस जायला नको आपलं थोडक्यासाठी. आलं का लक्षात? सगळ्यांनी थोडं हे करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आज काय ताजमहाल हॉटेलवर बसलं की ताजमहाल हॉटेलात बसले. उद्या बघा लवकर जाऊ 5 वाजता सगळ्यांनी. हां, इथे मेन द्वारका आहे मंदिर, मेन द्वारकाचं मंदिर आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन यायचं आहे 5 वाजता. आणि 7 वाजता इथे यायचं आहे नाश्त्याला. 7 वाजता नाश्त्याला यायचं आहे. आणि तिथनं नाश्ता करू आपण बेट द्वारकाला जायचं आहे. आलं का लक्षात? बेट द्वारकाला तुम्हाला सांगतो तिथं 12:30ला बंद होते, त्यामुळे लवकर जायलाच पाहिजे. त्यामुळे सगळं सकाळी नाश्ता जो करायचा आणि लवकर जायचं. आलं का लक्षात? आणि तिकडं 4 देवस्थान आहेत, ते पॉईंट आहेत. 4 देवस्थान करून, नागेश्वर करून, गोपी तलाव करून
बेट द्वारका करून यायचं आहे परत आणि इथून परत सोमनाथला जायचं. हां उद्या सोमनाथला नाही जायचं. हां जायचं. ठीक आहे. हे पहा, मी संजय बोलतोय. हे दिसतंय हे बेट द्वारकाचं मुख्य दरवाजा. असं आल्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी दर्शनाला जाण्यासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. इथून या ठिकाणी दर्शनाला जायचं आहे. इथून पुढे आतल्या बाजूला दर्शन घेऊन यावं लागतं. हे आहे कृष्णमल. मोबाईल कसा अपलोड केला? मी गेलो नाही आत. असं नाही काय? हां अशा प्रकारे हे बेट द्वारका आहे. आत प्रवेश या ठिकाणी मोबाईल घेऊन अलाउड नसल्यामुळे चालत नाही मोबाईल आत. या ठिकाणी इथं प्रसाद मिळतोय, भोजन. हे पहा रांग लागलेलं आहे. अशा प्रकारे हे मुख्य द्वारका पीठ आहे. नमस्कार, मी संजय. हे पहा बेट द्वारकाला जाण्यासाठी बांधण्यात आलेला नवीन ब्रिज. पूर्वी या ठिकाणी लोकांना या ठिकाणी भाविकांना बोटीतून यावं लागायचं. आता या ठिकाणी नवीन बांधण्यात आलेला हा ब्रिज आहे. हे पहा अशा प्रकारे यायला जाण्यासाठी बेट द्वारकाला या ठिकाणी ब्रिज बांधण्यात आलं. एक समुद्र खाडीमध्ये. नमस्कार, मी संजय. हे पहा गुजरातमधील नागेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग. काही लोक या ठिकाणी म्हणतात औंढ्या नागनाथ ज्योतिर्लिंग, कुणी म्हणते गुजरातमधील नागेश्वर ज्योतिर्लिंग. अशा प्रकारचे मंदिर आहे. आमचे यात्री दर्शनाला गेलेले आहेत. आतमध्ये या ठिकाणी शंकराची मूर्ती आहे मोठी. ते गाडी पार्किंग आहे राहण्यासाठी. जवळच द्वारका आहे या ठिकाणी. त्यामुळे इथं भक्त निवास वगैरे काय दिसत नाही. अशा प्रकारे हे नागेश्वराचं मंदिर आहे गुजरातमध्ये. हे पहा. नमस्कार. बघा इकडे लक्ष द्या. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे इथनं. हां
आलं का लक्षात? 6 वाजता निघायचं आहे. या ठिकाणी रिक्षा ठरवलेलं आहे सकाळी. त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं दर्शन घडवून 5-6 पॉईंट आहेत. ते सगळं दर्शन घडवून तुम्हाला आणणार तिने. आलं का लक्षात? आणि परत इथं आणून सोडणार. आणि इथं आणून सोडल्यानंतर तुम्हाला आपण इथून जेवायचं आहे, भोजन करायचं आहे. आणि भोजन केल्यानंतर आपण गिरनारला जायचं आहे. लक्षात ठेवा, गिरनार. हां, उद्या आज नव्हा. हां हां, आलं का लक्षात? सोमनाथ झाल्यानंतर दुपारी जायचं आहे इथून. हां, जेवण करून दुपारी निघायचं आहे. राजू तुम्ही घ्या ऐकला सगळा. हे बघा आमचे महाराज बघा कसं राहिल्यात. हां, अगदी टावेल लावून. हा काय? हां, बस. हे पहा, हे असे रूम आहेत या ठिकाणी. सोमनाथवर असे रूम आहेत. 1 नंबरचे रूम आहेत, मिळालेले आहेत. त्यांनी पाच राखलो आणि हात बसा तुम्ही, गादीवर बसा. हा बघा. हा बघा, इकडे लक्ष द्या. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे इथनं. हां, आलं का लक्षात? 6 वाजता निघायचं आहे. या ठिकाणी रिक्षा ठरवलेलं आहे सकाळी. त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं दर्शन घडवून 5-6 पॉईंट आहेत. ते सगळं दर्शन घडवून तुम्हाला आणणार तिने. आलं का लक्षात? आणि परत इथं आणून सोडणार. आणि इथं आणून सोडल्यानंतर तुम्हाला आपण इथून जेवायचं आहे, भोजन करायचं आहे. आणि भोजन केल्यानंतर आपण गिरनारला जायचं आहे. लक्षात ठेवा, गिरनार. हां, उद्या आज नव्हा. हां, आलं का लक्षात? सोमनाथ झाल्यानंतर दुपारी जायचं आहे इथून. हां, जेवण करून दुपारी निघायचं आहे. राजू तुम्ही घ्या ऐकला सगळा. हे बघा आमचे महाराज बघा कसं राहिल्यात. हां, अगदी टावेल लावून. हा काय? हां, बस. हे पहा, हे असे रूम आहेत या ठिकाणी. सोमनाथवर असे रूम आहेत. 1 नंबरचे रूम आहेत, मिळालेले आहेत. त्यांनी पाच राखलो आणि हात बसा तुम्ही, गादीवर बसा. हा बघा. आता हे आहेत आमचे यात्री मनू यादव. बसलेले आहेत आरामशीर. जेवण नाही आज केलं त्यांनी. हां, चला ठीक आहे, बंद करतोय आता. हां, हो व्हिडिओ आहे. नमस्कार, मी संजय बोलतोय. आज आपण सुरती सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर या ठिकाणी आहे. हे मंदिर पहा, समोर दिसते. या ठिकाणी परिसर स्वच्छ आहे, चांगला आहे वातावरण. लेट्रिन बाथरूम हे पहा दिसते. पुढं अग्निशामक दलाची गाडी. या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी गेट आहे. या ठिकाणी हे आहे ते चप्पल असून दे, मोबाईल असून दे, लॉकरमध्ये ठेवण्याची शिस्त आहे. अशा प्रकारे हे सोमनाथ मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगमधील. हे पहा, आणि ह्या बाजूला जे समुद्र आहे, हे समुद्र या ठिकाणी तिथं आता बंद केलेलं आहे जाण्यासाठी. कारण आज राष्ट्रपती मुर्मू या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे चोख बंदोबस्त आहे. म्हणून ते या ठिकाणी समुद्र किनाऱ्याला जाण्यासाठी बंदी केलेलं आहे. अशा प्रकारे हे सोमनाथ मंदिरचा परिसर आहे, मंदिर आहे समुद्र स्थित. नमस्कार, मी संजय बोलतोय.
हे पहा गिरनार पर्वत. आता सध्याला आम्ही रोपवेमध्ये आहे. हा चाललाय आता अंबाबाई मातापर्यंत. या ठिकाणी रोपवेची व्यवस्था केलेली आहे. हे पहा वर जे दिसते या ठिकाणी रोपवे जाते वरपर्यंत. हे दिसते बघा, थोडंफार दिसते ते तिथेपर्यंत या ठिकाणी रोपवेची व्यवस्था झालेली आहे येण्या जाण्यासाठी. आणि तिथून थोडंफार 30% चालवावं लागतंय. काय पायऱ्या आहेत, थोडं जमीन आहे. अशा प्रकारे हे गिरनार पर्वत आहे. या ठिकाणी जैन मंदिर आहे तुम्हाला बघायसारखं. हे पहा, हे बघा इथून दृश्य दिसते बघा लांबचं. हे गाव बघा, हे खालील बाजू बघा, खोलवर आहे दरी. अशा प्रकारे हे गुजरात पर्वत आहे. पर्वत हे त्याला लिफ्ट दिसतात. माझ्या या लिफ्टमध्ये कोणी नेहमी मोकळा एकटाच बसलेला आहे. अशा प्रकारे हे गिरनार पर्वत आहे. सुंदर आहे, छान आहे. हे पहा तरी या ठिकाणी 70% पर्वतच्या 70% जाण्याची व्यवस्था केलेली आहे. उरलेला भाग आहे तो आपण चालावं लागतंय. हे पहा लिफ्ट आलो बघा वरून रोपवे. हे पहा दिसते का ते वरचं अंबाबाई माता मंदिर. कसं वर येईल तसं हळूहळू जात ते. हे बघा खोलवर तरी दिसते बघा या बाजूला. पुरा दरी खोल आहे. किती फूट आहे हे सांगता येत नाही, परंतु खोल आहे भरपूर. हे त्याच्या भोवतीच्या डोंगर रांगा. हे पहा अशा प्रकारे हे गिरनार पर्वतला जैन मंदिर, अंबाबाई माता मंदिर आपण हे जाऊ शकता. ही मधील वाट आहे बघा, पायवाट आहे. हे दिसते का खाली पायवाट दिसते मला. हे पायवाट आहे दिसते. ही 5000 पायऱ्या आहे. येता जाता 10,000 पायरी होतात. आता एकदम इथं स्लो चाललेलं आहे रोपवे. कसं लोड येईल तसं या ठिकाणी वरल्या बाजूला हा स्लो जातो. हे पहा अशा प्रकारे हे गिरनार पर्वत कठीण आहे. लोक बरीच त्यातून आता कमीत कमी या ठिकाणी 70% लोक, 80% लोक आता या ठिकाणी लिफ्टने जातात. हे बघा कसं वर येईल तसं या ठिकाणी गाव छोटसच दिसतंय. हे बघा पायवाट दिसते बघा मधली, खाली बाजूला बघा. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. आता आम्ही या ठिकाणी आलोय. जाने गोरक्षनाथ या ठिकाणी दत्त शिकार. चलो बाजू चलो. आम्ही सध्याला आहे अंबाबाई माता
या ठिकाणी हे पहा हे दिसतोय आता शिखर, हे पुढला गोरखनाथाचं मंदिर, त्याच्या पाठीमागे तो छोटासा दिसतोय हा दत्त शिखर. हे बघा जाणारी वाट चालत इथपर्यंत लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. चलो ह्या बाजूला दरी, चारी बाजूला दरी दिसते आपल्याला. ह्या मध्य ठिकाणला अंबाबाई मंदिर पाशी चहा नाश्ता वगैरे हे सर्व काही मिळतं. हे पहा हे चालल्या ते या ठिकाणी डोली आहे, डोलीने भिजवू शकता. हे जाण्यासाठी पायऱ्या आहेत, थोडंफार चालत जायचं, चालायचं आणि मग परत आणि पायऱ्या, तेवढं चालायचं आणि परत आणि पायऱ्या, अशा प्रकारे हे आहे पर्वत, गिरनार पर्वत. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. आता आम्ही या ठिकाणी आलोय जाने गोरक्षनाथ या ठिकाणी दत्त शिखर. चलो आम्ही सध्याला आहे अंबाबाई माता या ठिकाणी. हे पहा हे दिसतोय आता शिखर, हे पुढला गोरखनाथाचं मंदिर, त्याच्या पाठीमागे तो छोटासा दिसतोय हा दत्त शिखर. हे बघा जाणारी वाट चालत इथपर्यंत लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. चलो ह्या बाजूला दरी, चारी बाजूला दरी दिसते आपल्याला. ह्या मध्य ठिकाणला अंबाबाई मंदिर पाशी चहा नाश्ता वगैरे हे सर्व काही मिळतं. हे पहा हे चालल्या ते या ठिकाणी डोली आहे, डोलीने भिजवू शकता. हे जाण्यासाठी पायऱ्या आहेत, थोडंफार चालत जायचं, चालायचं आणि मग परत आणि पायऱ्या, तेवढं चालायचं आणि परत आणि पायऱ्या, अशा प्रकारे हे आहे पर्वत, गिरनार पर्वत. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा गिरनार पर्वत. आता सध्याला आम्ही रोपवेमध्ये आहे. हा चाललाय आता अंबाबाई मातापर्यंत. या ठिकाणी रोपवेची व्यवस्था केलेली आहे. हे पहा वर जे दिसते या ठिकाणी रोपवे जाते वरपर्यंत. हे दिसते बघा, थोडंफार दिसते ते, तिथेपर्यंत या ठिकाणी रोपवेची व्यवस्था झालेली आहे येण्या जाण्यासाठी. आणि तिथून थोडंफार 30% चालावं लागतंय. काय पायऱ्या आहेत, थोडं जमीन आहे, अशा प्रकारे हे गिरनार पर्वत आहे. या ठिकाणी जैन मंदिर आहे तुम्हाला बघायसारखं. हे पहा हे बघा, इथून दृश्य दिसते बघा लांबचं. हे गाव बघा, हे खालील बाजू बघा, खोलवर आहे दरी. अशा प्रकारे हे गुजरात पर्वत आहे. पर्वत हे त्याला लिफ्ट दिसतात. माझ्या या लिफ्टमध्ये कोणी नेहमी मोकळा एकटाच बसलेला आहे. आता मी जे आहे सर्वजण आम्ही गिरनार पर्वत चढून आलो. आणि पहिल्यांदा जाताना अंबा माता भवानीचं दर्शन घेतलं, त्यानंतर गोरखनाथांचं दर्शन घेतलं, त्यानंतर श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेऊन नंतर जैन मंदिराचं दर्शन घेऊन घरात परत इकडे खाली आलो. जय गुरुदेव, जय गोरखनाथ महाराज की जय, जय अंबा भवानी की जय.
बर बर, आता दोन्ही सगळ्यांनी हात वर करायचा आहे, सगळ्यांनी 2 वर हात करायचा आहे. हा बस 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 जय गिरनार. जय गिरनार. जय गुरुदेव. बस बस. चला, या ठिकाणी गुरु गिरनार पर्वत म्हणजे दत्त आणि या ठिकाणी अंबा माता या भूमीमध्ये, इकडे लक्ष द्या, ह्यो आजचा जो प्रसाद आहे, इकडे लक्ष द्या, इकडं हे आजचा जे प्रसाद आहे की नाही, या ठिकाणी शिरगुप्पेचे दालगोंडा पाटील, त्यांची पत्नी कमल पाटील यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या ठिकाणी गुलाबजामुनचा प्रसाद त्यांनी द्यायला सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे मी त्यांच्या स्मरणार्थ स्पर्श करून त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आपण काम केलेलं आहे. मी त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, चहा प्यायचा आहे आता आणि बाबाचं मठची सेवा करायची आहे. तिने या ठिकाणी सावळता आणून ठेवल्या, 4 सावळता. या ठिकाणी तिने आम्हाला सांगितलं या ठिकाणी जरा स्वच्छता करा आतली बाजू. बर म्हटलं, आमची लोक ऐकतील करतील म्हटलं, नाही केलं तर आम्ही करतो म्हटलं. असं झालं हे. हां, चहा प्या, एक फर्स्ट क्लास फोटो काढा, उजेड आहे तोर का. हां, इकडे बघा अक्का, इकडे बघा, घरात दिसायला पाहिजे पोरसने. हां, अक्का बसल्या म्हणून. हां हां, सांगते ते काय. मी संजय बोलतोय. हे पहा, आम्ही डाकोरला जाते वेळी ह्या ठिकाणी एका आश्रममध्ये आम्ही चहा केलं. त्यानंतर आमच्या सर्व यात्रेकरी आश्रम या ठिकाणी स्वच्छ करून देत आहेत, सेवा करत आहेत. तीर्थयात्रेला आलेले आहेत सर्वजण. हे पहा, इकडं सवळता घ्यायला भांडणार आहेत बघा इकडं. हां, काय करता सांगा. आश्रम किती आमच्या महिला प्रामाणिक काम करतात बघा, सगळे यात्रेला करतात. हां, अशा प्रकारे आम्ही आता डाकोरला जात आहोत. या ठिकाणी बघा, तिकडे रावसाहेब सगळे गेले, इथे 1 2 बसल्यात, इथे 3 जण आहेत. रावसाहेब सगळे, पाटील आहेत, शिंदे आहेत, हे शेजवळकर आले बघा कॅमेरावर. इथे मनू यादव शेट आहेत, तिकडे आमचं स्टॉप आहे. हां, नमस्कार. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, चहा प्यायचा आहे आता आणि बाबाचं मठची सेवा करायची आहे. तिने या ठिकाणी सावळता आणून ठेवल्या, 4 सावळता. या ठिकाणी तिने आम्हाला सांगितलं या ठिकाणी जरा स्वच्छता करा आतली बाजू. बर म्हटलं, आमची लोक ऐकतील करतील म्हटलं, नाही केलं तर आम्ही करतो म्हटलं. असं झालं हे. हां, चहा प्या, एक फर्स्ट क्लास फोटो काढा, उजेड आहे तोर का. हां, इकडे बघा अक्का, इकडे बघा, घरात दिसायला पाहिजे पोरसने. हां, अक्का बसल्या म्हणून. हां हां, सांगते ते काय. मी संजय बोलतोय. हे पहा, आम्ही डाकोरला जाते वेळी ह्या ठिकाणी एका आश्रममध्ये आम्ही चहा केलं. त्यानंतर आमच्या सर्व यात्रेकरी आश्रम या ठिकाणी स्वच्छ करून देत आहेत, सेवा करत आहेत. तीर्थयात्रेला आलेले आहेत सर्वजण. हे पहा, इकडे सवळता घ्यायला भांडणार आहेत बघा इकडं. हां, काय करता सांगा. आश्रम किती आमच्या महिला प्रामाणिक काम करतात बघा, सगळे यात्रेला करतात. हां, अशा प्रकारे
आम्ही आता डाकोरला जात आहो. या ठिकाणी बघा तिकडे रावसाहेब सांगले गेले आहेत. इथे एक दोघं बसल्यात. इथे तिघे जण आहेत. रावसाहेब सांगले पाटील आहेत, शिंदे आहेत, हे शेजवळकर आले बघा कॅमेरावर. इथे मनू यादव शेठ आहेत. तिकडे आमचा स्टॉप आहे. हां नमस्कार. इकडे लक्ष द्यायचं आहे. सकाळी लवकर आंघोळ पाणी करून आंघोळ वगैरे करून आटपून 6:30ला इथे नाश्ता यायचा आहे ना. 6:30ला बरोबर 7 वाजता त्या ठिकाणी रणछोडदास मंदिर म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार या ठिकाणी डाकोर, या ठिकाणी हे गाव डाकोर या ठिकाणी आहे. तुम्ही सकाळी लवकर जा, दर्शन घेऊन या, लवकर नाश्ता करूनच जावा. सकाळी बरोबर 7ला आरती चालू होत्या. आलं का लक्षात? ते आरती वगैरे करून यायचं आहे आणि आपण पुढल्या प्रवासला लवकरच निघायचं आहे. का तर उद्या टीचर ऑफ युनिट बघायचं आहे. संध्याकाळी त्या ठिकाणी 5 वाजता तिथं बंद केलं जात आहे. त्याप्रमाणे आपण कमीत कमी इथून उद्या प्रवास बी जास्त आहे, त्याप्रमाणे आपण इथून निघायचं आहे लवकर. हां इथं काय उशीर लागत नाही दर्शनला. जर साईड सीनला गेला तर मग अनेक तास 1.5 तास लागते. मग तिथं दर्शन घेऊन आल्यावर काय असेल ते तुम्ही ठरवून मग जाऊ शकता साईड सीनला. आलं का लक्षात सगळ्यांनी? हां नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. आम्ही आलो होतो डाकोरमध्ये. या ठिकाणी मंदिर पहा, रणछोडदास या ठिकाणी मंदिर आहे. हे फार या ठिकाणी लोक दर्शनाला गर्दी करतात. हे कृष्णाचा अवतार आहे थोडक्यात. हे पहा मंदिर मोठं आहे, चांगलं आहे. हे पहा लोकांची गर्दी आहे दर्शनासाठी. पुण्यक्षेत्र आहे, चांगलं आहे. श्रीकृष्णाचा अवतार. गावाचं नाव डाकोर. या ठिकाणी रणछोडदास मंदिर, थोडक्यात श्रीकृष्णाचा अवतार. नमस्कार. मी संजय बोलतोय. हे पहा गुजरातमधील डाकोर. हे डाकोरमधील मंदिर आहे रणछोडदास. हे दिसते, लांब दिसते, उंच शिखरचं दिसतंय ते. या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल एक कुंड. या कुंडामध्ये भाविक स्नान करतात, पायावर पाणी घालून घेतात, अगर डुसकीवर पाणी मारून घेतात. अशा प्रकारे हे गुजरातमधील डाकोर या गावी रणछोडदास मंदिर आहे. रणछोडदास मंदिर याचा अर्थ कृष्णाचा अवतार. इकडे फार लोक या ठिकाणी मानले गेले जाते डाकोरमध्ये. या गुजरातमधील या ठिकाणी जी लोक आहेत गुजरातमधील, फार मानलं जाते या देवाला. अशा प्रकारे हे गुजरातमधील डाकोर हे गाव आहे. ते पहा तलाव, कुंड. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. आम्ही आलो होतो डाकोरमध्ये. या ठिकाणी मंदिर पहा, रणछोडदास या ठिकाणी मंदिर आहे. हे फार या ठिकाणी लोक दर्शनाला गर्दी करतात. हे कृष्णाचा अवतार आहे थोडक्यात. हे पहा मंदिर मोठं आहे, चांगलं आहे. हे पहा लोकांची गर्दी आहे दर्शनासाठी. पुण्यक्षेत्र आहे, चांगलं आहे. श्रीकृष्णाचा अवतार.
गावाचं नाव डाकोर. या ठिकाणी रणछोडदास मंदिर, थोडक्यात श्रीकृष्णाचा अवतार. नमस्कार. राईट. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा सरदार सरोवर, टिची ऑफ युनिट. हे पाहिलं का नदीवर या ठिकाणी त्यांचा प्रचंड मोठा असा पुतळा बांधलेला आहे. ही नर्मदा नदी आहे. याला म्हणतात सरदार सरोवर. या ठिकाणी पुढे डॅम्प आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावर डॅम्प आहे. हे आहे येथील मार्केट. खाण्यापिण्याची वस्तू, चपाती असू दे, पेढू, केळे, चहा वगैरे सर्व काही इथे मिळते. पापडी अशा गोष्टी मिळतात. इथे त्याला लागून एक बस स्टँड आहे. बस स्टँड जाण्या येण्यासाठी फ्री आहे, परंतु टिची ऑफ युनिटपर्यंत जायचं म्हटलं तर 380 रुपये आहे. तिथे होडीत बसायची, हा रेट बी वेगळाच आहे. तिथून होडीमध्ये जर बसायचं, पाण्यामध्ये फिरायचं असेल तर हा रेट वेगळा आहे. हा जिथून गेट आहे तिथून इकडे या ठिकाणी आतमध्ये 6 किलोमीटर बसने यावं लागते. बस हे मोफत आहे. आतलं तिकीट टिची ऑफ युनिटजवळ जायसाठी 380 रुपयेच आहे. प्रायव्हेट रिक्षा आहे, माणसे 100 रुपये घेतात डॅम्प आणि टिची ऑफ युनिट बाहेरून दाखवण्यासाठी. अशा प्रकारे हे सरदार सरोवर डॅम्प गुजरातमध्ये. हे पहा, आता ऊन तोंडावर पडल्यामुळं या ठिकाणी कॅमेरा काय व्यवस्थित दिसत नाही व्हिडिओ, तरी बी बघू काय काय. नमस्कार. राईट. हे पहा, आता या ठिकाणी इथून मागची बाजू आहे सरदार वल्लभभाई पटेलची, यांचे पुतळ्याची मागील बाजू. हा नदी आहे. नदीच्या पुलावरून आम्ही पलीकडे चाललेलो आहे. नदीला पाणी भरपूर आहे. ह्याच्या वरील बाजूचं डॅम्प आहे. अशा प्रकारे ही सरदार वल्लभभाई पटेल
टीचर ऑफ युनिट. नमस्कार, मी संजय. हे पहा, टीचर ऑफ युनिट सरदार सरोवर बांध या ठिकाणी बाहेरील बाजू पार्किंग आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी हे साधन केलेलं आहे. हे पाहिला का? पुढे जी बिल्डिंग दिसते ती मोठी हॉटेल आहे. हे आता सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी भरपूर हॉटेल झालेले आहेत, प्रायव्हेट झालेले आहेत. या ठिकाणी वाटेला येत असताना भरपूर हॉटेल झालेले आहेत. राहण्याची व्यवस्था, लॉज अशा पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. हे पहा, या हॉटेलला जायची वाट आहे. ही बाहेरील बाजू आहे. तिकडे कार पार्किंग, बस पार्किंग आहे पलीकडच्या बाजूला. मी धरलं इकडे कॅमेरा आता सेटला. ही छत्री दिसतात त्याच्या पलीकडे ही एंट्री करायला वाट आहे. या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी आणि फ्री बसनं जाण्यासाठी बी. आणि ह्या ऑटोने गेलं तर 100 रुपये मिळते घेतात. डॅम्पनी बाहेरून टीचर ऑफ युनिट दाखवतात. यात गुलाबी कलरच्या गाडीतून गेलं तर अशा प्रकारे हे टीचर ऑफ युनिट सरदार सरोवर बांध परिसरातील हे या ठिकाणी दृश्य आहे. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलते. हे पहा, मड गणपतीमधील हा कुंड आहे पाण्याचा. या ठिकाणी मी फार वर्ष झालं बघतोय कुंड. या ठिकाणी तिन्ही बाजूनं बांधकाम केलेलं दिसते. पूर्वी कुठल्या पद्धतीचं होतं आहे काय माहीत नाही, आम्हाला कल्पना नाही आहे. अशा प्रकारे कुंड आहे. ही दिसते झाडामध्ये धर्मशाळा आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था. प्रसाद असतो दुपारी 12 वाजता. हे मंदिर दिसते. हा गणपतीचं मंदिर आहे. हा ठिकाणी इथे या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे. अशा प्रकारे हे मडमधील हे दृश्य आहे. पहा, हे मंदिर, हा पहा कुंड आहे, सरोवर म्हणतात त्याला. अशा प्रकारे हे एक महडमधील दृश्य आहे. नमस्कार. आपण 10 दिवसाचा प्रवास केला सगळ्यांनी. ಕನ್ನಡ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ 10 ದಿವಸ 11 ದಿವಸ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದ್ವಿ. ಜಗಾಡ್ಕೋತಾಗ ಆಗೋತು, ನಕ್ಕೋತಾಗ ಆಗೋದು, ಆಮೇಲೆ ವಾದ ಹಾಕೋತಾಗ ಆಗೋತು, ಸಿಡ್ನಾಗ ಆಗೋತು. ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ನೀವು ನಿದ್ದಿದಾಕ್ಷಿ ನಮ್ಮ ಮೇನ್ ಡ್ರೈವರ್ ನಿದ್ದಿದಾಕ್ಷಿ ನಮ್ಮನ್ನ ನೆಟ್ಟಗೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ತಂದು ಮುಗಿಸಿದಾರೆ. ಇನ್ನೂ ಒಂದು 300 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಐತೆ. ಅದನ್ನ ಓದ್ ನೆಟ್ಟಗೆ ಮುಗಿಸ್ರಿ. ನಿಮಗೆ ಪೂರ್ಣ ಧನ್ಯವಾದ. ಎರಡನೇದು ಅಡಿಗೆಯವರು ಶವಂತ ಮತ್ತು ರಾಜು, ದಾದಾ ಪಾಯ್ಗೊಂಡ್ ಇವರು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಅಡಿಗೆ ಬಿಸಿ ಅಡಿಗೆ ಮಾಡಿ ಹಾಕಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ತಂದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಏನು ಕೋಡ್ ಅಂದ್ರೂ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ. ಶವಂತ ನಕ್ಕೋ ಬೈ ಅಂತಿದ್ಲು. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ನೀವು ಅಡಿಗೆ ಹಾಕಿದ ಪ್ರಕಾರ. ಮತ್ತೊಂದು ಏನೈತಿ, ಇದು ಒಂದು ಭಕ್ತಿ ಭಾವದ ಸೇವಾ ಅದ. ಎಲ್ಲರೂ ಸೇವೆ ನೀವು ಅನ್ನ ಮಾಡಿರ್ತದ ಸೇವಾ ಭಾವನೆ ಇರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವೊಂದು ಆಟೋ ಯಾರು ಅದನ್ನು ನಾವು ಬೈತಾ ಇಲ್ಲಿ ದೇವ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ಎಲ್ಲರೂ ದೇವರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದೇವಿ. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಕೂಡಿ ಬಂದೇವು. ನಾವು ಬೇರೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಒಟ್ಟು. ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಸೇವಾ ಭಾವ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮಾಡಿದೆವು. ಇದು ಹೆಚ್ಚ ಇದು ಕಡಿಮೆ ಅಥವಾ ಶ್ರೀಮಂತ, ಆಮೇಲೆ ಗರೀಬರದರು ಅಥವಾ ರೂಪವನದರು ಅಥವಾ ರೂಪವನಿ ಇಲ್ಲ. ಇದು ಭೇದವ ಇಲ್ಲಿ ಏನೂ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಭಗವಂತಗೆ ಒಂದು ಸೇರ್ತದ ಭಕ್ತಿ ಒಂದು. ಆ ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ಕೋತ ನಾವು ನತಮಸ್ತಕ ಎಲ್ಲ ದೇವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ನತಮಸ್ತಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದೇವಿ. ಬಂದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಪ್ರಯಾಣ ಚಲೋ ಆಗೈತಿ. ಇನ್ಮೇಲೆ ಇವ್ರು ನಮ್ಮ ಹಳೆ ಅದಾರ. ರಾಜು ನಿಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಏನು ಡ್ರೈವರ್, ಇವ್ ನಮ್ಮ ಹಳೆ ಅದಾರ. ನಮ್ಮ ತಮ್ಮ ಅದ. ದೂರಿನವ್ರು ಅಲ್ಲ ಅವರು. ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಕುಟುಂಬದಾಗ ಒಂದು 8 ಮಂದಿ ಇದೇವೆ. ಏನು ಗೊತ್ತಿರಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಗೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರವಿ ಇದು ಒಂದ್ಸಲ ಪ್ರವಾಸಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಸಲ ಬಂದಿದ್ರು ಮತ್ತೊಂದ್ಸಲ ಡ್ರೈವರ್ ಮಾಲಕರ ಹೆಂಗೆ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತ ಹೋಗೋದು ಕಟ್ತೀವಿ. ಕರೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನೋಡು. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರದೇ ಬಂದು ಎಲ್ಲರೂ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು
ಆಮೇಲೆ ಹಾಂ ಈಗ ಸತ್ಕಾರ ಮಾಡೋದು ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಸಂಜುನ್ ಮಾಡೋದು, ಸೆಕೆಂಡ್ ಶಿವಂತನ್ ಮಾಡೋದು, ಥರ್ಡ್ ಇವ್ರು ಮಾಡೋದು, ಫೋರ್ತ್ ರಾಜನ್ ಮಾಡೋದು, ಫಿಫ್ತ್ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಮಾಡೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ ನಮಗೆ. ನಾವು ಭಾಳ ಇವ್ರು ನಮ್ಮ ತಮ್ಮನ ಜೋಡಿ ನಾವು ಭಾಳ ಸಲ ಪ್ರವಾಸಕ್ಕೆ ಬಂದೇವಿ. ಆದ್ರೆ ನಿಂಗೆ ಡ್ರೈವರ್ ಎಲ್ಲೂ ನೋಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಈ ಸಲ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದಾರು. ಇರ್ಲಿ ಮುಂದಿನ ಸಲ ಶಾಣೆ ಆಗ್ರಿ. ನಾವೆಲ್ಲ ಸೀನಿಯರ್ದನ್ನ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಾಕತ್ತೀವಿ. ನಾವು ಸಣ್ಣವ್ರದ್ದು ನಿಮ್ಗೇನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲ ಅನುಭವ ತೊಗೊಂಡವ್ರದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೇನು ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಶಾಣೆ ಆಗ್ರಿ. ಎಲ್ಲಿ ಮಾಲಕರು ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಂಗೆ ಕೇಳ್ಕೊತ ಹೋಗೋದು ನಿಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಐತಿ. ನಿಮ್ಮ ಗಾಡಿ ಸಂಭಾಳಿಸೋದ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾಡ್ಕೊತ ಹೋಗೋದು ನಿಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಈ ಸಲ ಸರ್ಕಾರ ಮಾಡೋನು.